धुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे घेण्यात आली आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळे एज्युकेशन सोसायटी येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान व्याख्यानमालेत NEP 2020 या विषयावर व्याख्याते श्री अनिलराव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्वातंत्र्यानंतर भारताने शिक्षण क्षेत्रात अनेक चढ उतार पाहिले आहेत। शिक्षण सर्वदूर पोहोचले पाहिजे, तसेच संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढ झाली पाहिजे, हे उद्दिष्ट NEPचे आहे। त्याचप्रमाणे 2035 पर्यंत ग्रोस एनरोलमेंट रेशो वाढला पाहिजे। संपूर्ण विश्वाच्या विकासाचे ध्येय उद्दिष्ट साध्य करावयाचा असल्याने 195 देशांनी याची अंमलबजावणी करण्याचे ठरवलेले, त्यानुसारच NEPचे धोरण भारताने स्वीकारले असल्याचे मनोगत व्यक्त करताना श्री अनिलराव याप्रसंगी म्हणाले। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, मानद सचिव, माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एखादा शिक्षक संध्याकाळी 6 वाजेनंतर या सभागृहातल्या लोकांना लागून नाही, संध्याकाळी 6 नंतर तो कुठे दिसतो, काय करतो, मुलं त्याचा अनुनय करतात। खरंच मूल्यवर्धन होतं का? किंवा मूल्यवर्धन जर होत असेल आपल्या व्यवस्थेमधून, आणि तो पूर्वी शाळेत सुखी माणसाचा सदरा नावाचा एक धडा होता, त्यात जे तत्त्वज्ञान वगैरे सांगितलं जायचं, हे सगळं शाळेमध्ये जर विषय निवडायचे। सिनियर कॉलेजला कॉमर्सचा विद्यार्थी काही क्रेडिट, म्हणजे काही विषय, क्रेडिटची व्याख्या वगैरे मी सांगत नाही, काही विषय त्याला कंपल्सरी आर्ट्स किंवा सायन्स शिकायचे। सायन्सच्या मुलाला कंपल्सरी आर्ट्स किंवा कॉमर्स शिकायचे। सगळे म्हणजे कॉमर्स आवश्यक नसतं, झेंगट आपला शब्द हा कंसाचा झेंगट। जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याला कला, साहित्य, संस्कृती हेही आलं पाहिजे, विज्ञानही समजलं पाहिजे आणि व्यापारही समजलं पाहिजे। कौशल्य विकासाकरता मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन हा एक मूलभूत असा भाग, वैशिष्ट्य या शैक्षणिक धोरणाचा आहे।